आहे, विसरलीस? बाराखेडेर, अगं अशी कशी काय विसरले मी? नाही हो, असं काही नाहीये. पण लग्न झाल्यानंतर तुम्हा सगळ्यांना एकदा जेवायला घरी बोलवायचंच होतं. म्हटलं या निमित्ताने बोलवूया. माझी आई खास आमंत्रण द्यायला आली आहे घरी. सगळ्यांनी यायचं जेवायला. हो. काकू मला ना मध्येच मळमळल्यासारखं होतं असं कधीतरी, तर मी नक्की येईनच असं नाही सांगत, पण बाकी सगळे नक्की येते. हो म्हणजे काय, नक्की येणार आम्ही. तुम्ही इथपर्यंत आमंत्रण द्यायला आलायत तर आम्ही येणार नाही का? येणार. अर्णव, आकाश, जमवायचं बरं का यायचं. येस, आम्ही नक्कीच येऊ. ऑफकोर्स काकू, इनफॅक्ट काही तयारी करायची असेल तर मला सांगा, मी नक्की येईन. नक्की. आई, अॅनिव्हर्सरीची तयारी करायला येते मी तुझ्यासोबत 2 दिवस. खरंच येतेस? नाही म्हणजे सगळ्यांची परवानगी असेल तर खरंच ये. नाही, आणि लग्न झाल्यापासून माहेरपणाला सुद्धा आली नाहीये ना ती. ताई, मी तयारी करण्यासाठी जाते 2 दिवस. येईन परत. तुझी इच्छा आहे ना, मग जा. आई, मी आलेच पटकिनी बॅग भरून. माझ्यावर सरा कसा काढते ही? माहेरी जाऊन. अरे, मामींचा पाय कसा आहे? म्हणजे त्या दिवशी फोनवर नीट बोलताही आलं नाही. घरी असतील तर भेटू का त्यांना? हो म्हणजे काय, आहे ना घरी. हे जा, आईला बोलून आण. अहो, त्यांना कशाला त्रास देत आहे? मी जाऊन भेटते ना. हो चालेल ना, मी घेऊन जातो तुम्हाला. या. आलेच. मामा, ईश्वरी अर्णवमुळे खरंच खूप हर्ट झाली आहे, म्हणूनच बहुतेक ती माहेरी चालली. करायचं आता? हे बघ अंजली, कसं असतं, संसार खऱ्या अर्थाने मुरण्यासाठी नवरा बायकोमध्ये अशी ही लुटुपुटीची भांडणं, रुसवे फुगवे फार आवश्यक असतात. आणि हे बघ, अर्णवचा राग शांत झाला ना की मग त्याला त्याची चूक कळेल. तू अजिबात काळजी करू नकोस, कळलं? सुंदर, हे काय अचानक? अचानक म्हणजे काय? माहेरी चाललीये मी, लग्नानंतर गेलेच नाहीये. मिस सिंदूर, आता जाणं खरंच गरजेचं आहे का? बघ, तू माझ्या नजरेसमोर असतेस ना, मला कसलंच टेन्शन नसतं. हो का? कशाला हवी मी नजरेसमोर भांडाभांडी करायला? मगाशी मी चिडलो होतो, जरा जास्तच बोललो. जरा जास्त नाही, खूप जास्त बोलून गेला. आणि ऐकून तर माझं काहीच घेतलं नाही. दुसऱ्याचं कोणाचं काही ऐकून घ्यायची आदत असेल तर ना. काय ऐकून घ्यायचं होतं? हेच तर कळत नाहीये ना. दुसऱ्याच्या वागण्यामागे काहीतरी कारण असेल, त्याला काहीतरी सांगायचं असेल, पण नाही. सतत आरडाओरडा करायचा, सतत चिडचिड करायची आणि मग दुसऱ्याची बोलती बंद करून टाक.